मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी आवश्यक दाखले, वंशावळी, खरेदी खत, बक्षीसपत्र हे सर्व मोडी लिपीत आहे. पण आवश्यक असलेल्या मोडी लिपीच्या कागदपत्रांच्या लिप्यंतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागानं मोडी मजकुराचे मराठी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतर करण्यासाठी राज्यामध्ये केवळ 30 अभ्यासकांचीच नेमणूक केली आणि त्यामुळे हे 30 अभ्यासक राज्यभरातील लाखो मोडी कागदपत्रांचा कसे आणि कधी तपास करणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. 30 अभ्यासक लाखो कागदपत्र तपासणार. मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रेंगाळणार. मोडी लिपीच्या 30 अभ्यासकांवर मदार. अभ्यासकांची संख्या वाढवण्याची मागणी. महाराष्ट्रातील 1960 पूर्वीची बहुतांश महसुली, न्यायालयीन आणि शासकीय कागदपत्र मोडी लिपीत आहेत. आजही जातीचे दाखले, कुणबी नोंदी, वंशावळी, खरेदी खत, बक्षीसपत्रे आणि इतर अनेक ऐतिहासिक नोंदी मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. या कागदपत्रांचा शासकीय कामकाजासाठी वापर करायचा असेल तर त्यांचे मराठी लिप्यंतर आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागानं मोडी लिप्यंतरासाठी राज्यातील 30 अभ्यासकांची नेमणूक केली आहे. मात्र राज्याच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी असल्याचा आरोप होतोय. सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी आवश्यक आहे. या नोंदी कुणबी लिपीत असल्यामुळे मराठा समाजाला देखील दाखले मिळवत असताना अडचणी येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये मोडी अभ्यासक भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. वास्तविक 30 लोकांची यादी करण्यापेक्षा 300 लोकांची यादी करायला पाहिजे होती. जिल्ह्यामध्ये 10 माणसं नेमायला पाहिजे होती. तरच हा मराठ्यांचा मोडी लिपीमध्ये अडकलेला बॅकलॉग क्लिअर होऊ शकतो. या शासनाच्या निर्णयाचं आम्ही निषेध करतो. स्वागत करण्यासाठी यात काही नाही. उशिरा सुचलेलं शांतपण आणि वराती पाठीमागे घोड असंच म्हटलं पाहिजे. मराठा कुणबी आरक्षणाच्या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये मोडी लिपीतील नोंदींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कुणबी दाखल्यासाठी वंशावळ, जुने महसुली अभिलेख आणि जबाबांची पडताळणी करावी लागते. या सर्व नोंदींचे मराठीत लिप्यंतर झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातून हजारो अर्जदारांना मोडी लिपी अभ्यासकांच्या मदतीची आवश्यकता भासते. जातीच्या दाखल्यांसाठी आवश्यक नोंदी मोडी लिपीत उपलब्ध आहे. कुणबी दाखल्यासाठी वंशावळ आणि जबाबांचे लिप्यंतर आवश्यक आहे. पुराभिलेख, तहसील आणि रजिस्टर कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मोडी नोंदी आहेत. कार्यालयीन प्रकरणांमधील जुने दस्तऐवज मोडी लिपीत आहेत. सन 1899 पूर्वीची अनेक महसुली अभिलेख मोडी लिपीमध्ये असल्यानं त्यांचं लिप्यंतर महत्वाचं आहे. मोडी अभ्यासकांच्या मते केवळ दाखल्यांसाठीच नव्हे तर न्यायालयीन कामकाजासाठी मोडी लिप्यंतर आवश्यक आहे. अनेक जमीन व्यवहार, खरेदी खत, बक्षीसपत्र आणि जुने मालकी हक्कांचे दस्तऐवज मोडी लिपीत असल्यानं त्यांचं अचूक लिप्यंतर आवश्यक ठरतं. मात्र राज्यातील लाखो कागदपत्रांच्या तुलनेमध्ये केवळ 30 अभ्यासकांवर ही जबाबदारी टाकणं व्यवहार्य नसल्याचं मत मोडी अभ्यासक नोंदवतात. प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये, रेकॉर्ड रूम मध्ये फार जुन्या काळातली रेकॉर्ड जतन करून ठेवलेली आहेत. पुराभिलेख कार्यालयामध्ये शाहू महाराजांच्या काळातली कागदपत्र सुद्धा ते जतन करून ठेवलेलं आहे. यातनं लोकांना जातीच्या नोंदी मिळतात. त्यांना आता मराठी शाळेत गेल्यानंतर 1960 नंतर सगळ्यांना मराठा जात असं लावलं जाऊ लागलं. कुणबी अशी नोंदच सापडेना झाली लोकांना. आणि ही कुणबी नोंद शोधायची असेल तर अशा या कार्यालयामध्ये जुनी कागद काढून त्यात नोंद शोधून मग ते दाखले काढावे लागतात. विशेष म्हणजे 27 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयामध्ये इतर पात्र अभ्यासकांना काम करण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक शासकीय कार्यालय नामिकेबाहेरील अभ्यासकांनी केलेले लिप्यंतर स्वीकारत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे पुराभिलेख विभागाच्या प्राथमिक आणि प्रगत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तसंच विद्यापीठांमधून मोडी लिपीचं शिक्षण घेतलेल्या सर्व पात्र अभ्यासकांना लिप्यंतराची अधिकृत मान्यता देण्याची गरज व्यक्त केली जाते. अन्यथा लिप्यंतराची कामं रखडणं आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात दिरंगाई होण्याची दाट शक्यता आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.